सगळ्या राहणार लेवा पाटील राहणार बोल नका ना तुम्ही त्या सरांनी बोलवा ताई बोलवतो पूर्ण व्हिडिओ कर ते काय झालं नेमकं? त्याने कोणी सांगितलं की माझ्याने मारायला येत आहे. त्याच्याबरोबर एक मित्र होता मग ते आणि त्यानं लाईन बंद करून टाकली. त्याला गावाबाहेर गाठून मारत मारत 8 लोकांना. त्याची आईला बरं नाही, त्याची आई झोपेली होती. तिला सुद्धा त्या बायानं उचलून घेतलं आणि मारून घेतलं. तिच्या गळ्यातले पोत सुद्धा काढून घेतले, कपाट सुद्धा फोडून टाकलं. कपाटाचा व्हिडिओ करू आपण. नाव काय? मुलाचं नाव सांग. मुलाचं नाव दीपक. नेमकं काय कारण होतं? त्यांना मारलाय खूप. कारण काय होतं नेमकं? ते एवढंच विचारायला की माय भाऊनं काय केलं तुमचं, तुम्ही माय भाऊले का म्हणून मारता. त्या ऑफिसात बोलवून मारलं. ऑफिसात बोलवलं ना. हा आता मी घरी होती माया. हा ना मग असं तुम्ही ऑफिसात बोलवून मारलं. चला नाही का रे चला चला आज दगडफेक वगैरे नाही आहे ती. त्यामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून एक मारामारी झालेली आहे छोटीशी. असं काही 2 गट तट किंवा मोठी दगडफेक असा काही प्रकार नाही आहे. हो, आज बंदोबस्तच होता सगळीकडे. त्यामुळे त्या ठिकाणी महादेव मंदिरच्या ठिकाणी आमचे 10 पोलीस फिक्स पॉईंटसाठी नेमलेले होते. त्यामुळे पोलीसही त्या ठिकाणी लगेच उपस्थित होते. हो, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, त्याप्रमाणे कारवाई करत आहोत. बरोबर आहे. हा असा काही 2 गटातटाचा नाही, वैयक्तिक भांडणाचा वाद आहे. घराचं गेट तुटलेलं आहे, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत. यामध्ये कोणी राजकीय व्यक्तींचं आहे? नाही, तसं 6 लाख रुपये चोरीला गेले. नाही, असं काही प्रकार नाही. असा काही प्रकार एकदम शांतता आहे. काही त्याचे परिसरात अशी लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन नाही आहे आणि भरपूर प्रमाणात पोलीस फोर्स उपलब्ध आहे. लाईट बंद करून हा प्रकार घडला असं काही प्रकार नाही. सीसीटीव्ही वगैरे काही ताब्यात आहे? पाहत आहोत, चौकशी करत आहोत. दादा नेमकी काय घटना घडलेली, काय घडलेलं आहे परिसरात? आज जी घटना झाली त्या ठिकाणी स्वतः मी पण स्पॉटवर नव्हतो, परंतु जी माहिती मिळाली ते ऐकून एक थरारासारखं आहे. पोलीस काही 2 दिवसापूर्वी काही गुन्हा दाखल झालेला होता. त्या गुन्ह्यात अद्यापर्यंत कारवाई झाली नाही. परंतु त्याचा एक असं एका जणाने सांगितलं की तेजस वाघला आम्हाला मारणं आहे, त्या जटी असेल त्यांनी तरी यावा. तर असं कोणी मेसेज दिला आणि तो तेजस भेटायला गेला किंवा माझं कारण काय की मला मारायचं म्हणतात. त्या निमित्तानं गेला आणि तिथे कोणी नव्हतं, तो घरी आला. पण घरी आल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. त्याच्या असताना घरात घुसून घराची नासधूस केली. बाहेर गेट होते, गेट तोडफोड झाली. घरातल्या महिलांनासुद्धा मारलं, बाहेरच्या ज्या महिला होत्या त्या महिलांनासुद्धा मारलं. पोलीस असतानासुद्धा जर असा अन्याय होत असेल तर हे कुठेतरी दुर्दैव आहे. आम्ही स्वतः नंतर आल्यानंतर मी स्वतः आव्हाड साहेबांशी बोललो, भेटलो की साहेब आपण माहिती घ्या, जर खरंच गुन्हे झाला असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे, जो आरोपी असेल त्याला अटक केली पाहिजे. परंतु ह्या ठिकाणी आव्हाड साहेबांनी असं कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी सहकार्य केलं नाही. त्यामुळे हा वाद उद्भवला. आव्हाड साहेबांनी जर तिथे समझोता केला असता की दोघं पार्टीला एकत्र बोलवलं असतं तर हा विषय मिटला असता. परंतु त्या ठिकाणी महिलांना मारवा नव्हते. महिला तक्रारी द्यायला आलेल्या आहे. त्या महिलांच्या जो मेन तक्रारदार आहे त्याला 2 तास झाले बसवून ठेवलेलं आहे. परंतु जे तक्रार आता कुठे घेतल्या गेलेली आहे. परंतु असं जर MIDCत होत असेल तर हे दुर्दैव आहे. या ठिकाणी आता पोलिसांनीच नागरिकांचं संरक्षण करायला पाहिजे. परंतु पोलिसांच्या समोर जर कोणी गावगुंड येऊन जर तक्रार देत घरात येऊन मारहाण करत अशी महिलांचे कपडे फाडत असतील तर हे दुर्दैव आहे.
पोलीस प्रशासन ज्या कुठल्याही प्रकारचा त्या नागरिकाला किंवा तिथल्या तक्रारदाराला घरात घुसणं पोलीस रक्षण असताना म्हणजे असं होत असेल तर दुर्दैव आहे. तिथे एक 4-5 जण होते. तो तक्रारदार आलेला आहे, तो तक्रार देतो, तो नाव सांगतोय. मला त्यांचे पूर्ण नाव माहीत नाही, परंतु तक्रारदार नावं सांगतोय. कोणाची माणसं होती, कोण होते? हे आपल्या जळगाव शहराचे भाग क्रमांक 14 मधून नगर शोक सुनील महाजनचे कार्यकर्ते होते. मागेही त्यांनी असं 2 दिवसापूर्वी तक्रार दिली होती. अजून 224चा गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अजूनही त्याच्यावर त्या कार्यकर्त्यावर साधी कारवाईसुद्धा झालेली आहे. परत तेच कार्यकर्ते आज त्या ठिकाणी घरी जाऊन मारहाण केले आणि पोलीस असताना. आणि माझं एक म्हणणं आहे की या ठिकाणी जर आव्हाड साहेबांनी जर प्रकरण तिथेच मिटवता आलं असतं, परंतु आव्हाड साहेबांची भाषा बोलण्याची फार उद्धटपणाने सर्व नागरिकांच्या समोर सांगता की तुमच्याकडनं जेवण ते करा, मला मी पोलीस स्टेशनला जाऊन काही बिका म्हणजे हे कुठले सुनील महाजनांनी असं सांगितलं की उलट आमच्याच घरामध्ये येऊन काही जण आले, त्यांनी लाईट बंद केले, मारहाण केली. सुनील महाजनच्या घरी CCTV कॅमेरे आहे. सुनील महाजनच्या आताच नाही बऱ्याच दिवसापासून ते कॅमेरे आहे. अगोदर कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला असेल तर त्या ठिकाणी काय CCTV कॅमेरे चेक करावं. जर तिच्या घरी काही त्याची चोरी झाली असेल, त्याचं काही म्हणणं असेल तर त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मताचा मी पण हे आहे. जर काही नसताना आरोप करत असेल तर मी पण म्हणे की उद्या माझ्या घरातून 10 लाख रुपये घेऊन गेला सुनील महाजन, याला अर्थ आहे का? माझे महापौर त्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहे नसणार का? नसणार का? आज त्या ठिकाणी जर असे आरोप करत असेल तर मग 7 लाख रुपये आज कुठून आले? घेऊन जाईल आणि ते लगेच होऊन जाईल का? 7 लाख रुपये आले कुठून? आजच्या बँकेच्या तारीख म्हणजे डेटमध्ये त्या बँकेतून काढलेले आहे का? मग हा पैसा कुठून आला सुनील महाजनच्या घरामध्ये? मग आता आम्ही असं म्हणा का? असं जर 7 लाख रुपये त्यांच्या घरात एवढी रक्कम ठेवण्याचा त्यांना अधिकार आहे का? आणि चोरी जर झाली असेल तर मग एवढं घराजवळ आजूबाजूला त्यांचे पोलीस प्रोटेक्शन आहे. त्यांना पोलिसांचा बंदोबस्त आहे त्या ठिकाणी. कोणी आरोड मारली नाही, कोणी काहीच केलं नाही. मग पोलिसांचा बंदोबस्त समोर जर असं होत असेल तर आरोप करणं हा एक चुकीचा विषय आहे. आरोप जर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सुनील महाजनने केलेलं आहे तर कधी सुनील महाजन थांबवलं असतं की असं करू नका, ते झालं नसतं. त्यामुळे आमचा या ठिकाणी पोलीस प्रशासनावर रोष आहे आणि सुनील महाजनवर पण आहे की सुनील महाजनने जर कार्यकर्त्यांना सांगलं असतं की हे करू नका, हे चुकीचं होत आहे, तर कार्यकर्त्यांनी केलं नसतं. ज्याला मारहाण झाली त्याला काय म्हणजे तो कोण आहे? ज्याला मारहाण झाली तो विचारायला गेला, त्याचा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे, त्याची वहिनी आहे. राजकीय काही नाही, त्याचा राजकीयशी कुठला काही संबंध नाही. कोणाचाच कार्यकर्ता दीपक वाघ नावाचा पोरगा हा कोणाचाही कार्यकर्ता नाही. तो त्याचं काम घालन तो भला. त्याला राजकारणाशी कुठलाही प्रकारचा काही संबंध नाही. फक्त हे आरोप करणे आहे. आणि आता आम्ही गणापुरे साहेबांना या ठिकाणी आवाहन करतो किंवा MIDCतून आव्हाड साहेबांची बदली करावे, तर आम्ही आता इथून आम्ही बी आता आहे. कारण काय आव्हाड साहेबांना आम्हाला याच्या अगोदर बी एक गुन्हा दाखल झालेला आहे, कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई नाही झाली. आज 4 दिवस झाले तर गुन्हा दाखल झाला 224चा. महिलेने तक्रार दाखल केलेली आहे. मग ते का तुम्ही त्याच्या आरोपीवर साथी 80 तर ह्या दिल्या, अटक तक्रार 80 झाले ते सुद्धा नाही. ह्या महिला बसल्या आलेल्या आहेत. ह्या महिलांनी विचारा की कुठे, आम्ही तर होतो नाही पण महिला जागेवर होत्या.